नमस्कार, मी सुवर्ण. बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा हा ठरवून अडवण्यात आला. पंजाब प्रकरणावरून फडणवीसांनी ही टीका केलेली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षिततेमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या त्यावरून ही खूप मोठी टीका, हा खूप गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. 10 किलोमीटरवर पाकिस्तानची बॉर्डर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी तोफखान्याच्या रेंजमध्ये होते. आम्हाला घटनेचे पुरावे मिळालेले आहेत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदींचा ताफा हा ठरवून अडवण्यात आला असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. हा काही योगायोग नव्हता, हे चुकून झालेलं नव्हतं, हे ठरवून झालेलं कारस्थान होतं. हे अचानक घडलेलं नाही तर आयोजित केलेलं आहे आणि एक प्रकारे प्रयोजित, स्पॉन्सर्ड, स्टेट स्पॉन्सर्ड अशा प्रकारची ही घटना आहे. आणि म्हणून याचा उल्लेख स्पॉन्टेनियस नाही तर स्पॉन्सर्ड घटना असा करता येईल. असे खुलासे हे या ठिकाणी बाहेर आले आहेत. ते जे स्थानिक SHO आहेत आणि DSP CID आहे, या दोघांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा प्रकारची घटना घडेल या संदर्भात पूर्ण माहिती आमच्याकडे होती. PMच्या रूटवर अशा प्रकारचं आंदोलन केलं जाणार आहे याची सगळी माहिती आमच्याकडे होती. एवढंच नाही तर ही माहिती आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही दिली होती. त्याचे पुरावे देखील त्यांनी त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना दाखवले की कशा प्रकारे त्यांनी या संदर्भातली सगळी माहिती ही वर दिली होती. गंभीर बाब ही आहे की ज्या पुलावर माननीय मोदीजींची गाडी थांबली होती तिथनं 10 किलोमीटरवर पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि मोदीजी पाकिस्तानी तोफखान्याच्या रेंजमध्ये होते. म्हणजे जर त्या ठिकाणी असा हल्ला झाला असता तर ही वॉज वेल विदिन द रेंज. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी 20 मिनिटं ते थांबले होते तिथे आजूबाजूला घरं आहेत, झाडी आहे. अशा ठिकाणी कधी कॉन्वॉय थांबवता येत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या पे अँड पार्कमध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलाय. मुंबईमधील पार्किंगची समस्या सोडवण्याकरता आणि नियोजन करण्याकरता पे अँड पार्किंग कंत्राट दिलं आहे. यातील कित्येक कंत्राटांचा कालावधी संपलेला आहे तर काही ठिकाणी महिला बचत गटांना देण्यात आलेली कंत्राटं सबकंत्राटदाराला देण्यात आली आहेत. पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतानं 100 कोटींचा महसूल बुडत असून पालिकेचं आर्थिक नुकसान होत आहे. या 100 कोटींच्या घोटाळ्याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. सविस्तर अहवाल सादर करण्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत. महिला बचत गटचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे फक्त एक व्यक्तीने घेतलेलं आहे. आणि दुसरं असं आहे की पार्किंग जे जागा आहे जे सेंट्रल एजन्सीकडे आहे. काही जागा असं आहे जे कॅन्सलेशन करून टाकले आणि जेव्हा ते रद्द केलेलं आहे त्याचे नवीन टेंडर काढत नाही. आणि ते असं पडलेलं आहे की ते कोणी चालवतात, इकडे पैसा कमवतात आणि महानगरपालिकाचे वॉर्डामध्ये काही अधिकारी या संमताने हे सगळे चाललेलं आहे. आणि तिसरं असं आहे ते पार्किंग जेव्हा आपण कोणाला देत आहे आपण टेंडर काढायला पाहिजे. यामध्ये महानगरपालिकाचे 100 कोटी रुपया बुडत आहे, रेव्हेन्यू जात आहे. या मागणीसाठी माझा मागणी काय की हे जे रेव्हेन्यू आहे महानगरपालिकामध्ये यायला पाहिजे.
आणि त्यामुळे 100 कोटीचा घोटाळा नसून हा जर नीट बघितला तर तो किमान 200 ते 250 कोटीपर्यंत जाऊ शकतो. इतकी मोठी याची व्याप्ती आहे. कारण कंत्राटाची किंमत एक बाजू, पण पावत्या न फाडता लोकांकडून परस्पर घेतलेले पैसे दुसऱ्या बाजूने आहेत आणि ती उघराणी आहे, ती वसुली आहे. त्या वसुलीचा आकडा हा लपवला जातोय काँग्रेसकडून आणि म्हणून शिवसेना काँग्रेसचा हा मिळूनचा 200-250 कोटीच्या वरचा घोटाळा आहे. दक्षिण गंगा म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिकमधील गोदावरी नदीच्या सौंदर्याला नख लावण्याचं पाप शहरातील काही बांधकाम व्यावसायिक करतायत. पालिकेतील अधिकाऱ्यांना चिरीमिरी देत दिवसाढवळ्या शहराच्या सौंदर्यावर घाला घातला जातोय. याबाबत न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेतही या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा मनसेसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी उचलून धरला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. विशेष म्हणजे या बांधकाम व्यावसायिकाला प्रत्यक्ष जागेवर न जाता ऑनलाईन पद्धतीनं ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही ऑनलाईन परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आणि गोदा पार्कच्या जागेतलं हे बांधकाम हटवलं जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे बांधकाम केलेली जागा पालिकेनं गोदा पार्कसाठी आरक्षित केल्याचा दावा मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी केलाय. तर या प्रोजेक्टला ऑनलाईन पद्धतीनं बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं, माझ्या हातामध्ये हा नकाशा आहे. या नकाशामध्ये क्लिअर कट म्हटलं आहे फ्लड लाईन, आणि फ्लड लाईन ज्या ठिकाणून जाते त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. तर आपण बघितलं एक ब्ल्यू लाईन एक रेड लाईन, या फ्लड लाईनमध्ये त्याचं काम सुरू आहे. आणि खरं तर ऑनलाईन पद्धतीनं याची परवानगी दिलेली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेवर प्रत्यक्ष जाऊन त्याची शहानिशा न करता फक्त कागदावर बघून त्यांनी परवानगी दिलेली आहे. आयुक्त साहेबांना विनंती आहे की नगररचनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी जे दोषी ज्यांनी या ठिकाणी चुकीची परवानगी दिलेली आहे या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती आहे. गोदापार्कच्या आरक्षित जागेवर स्वतःच्या गृहप्रकल्पाचं बांधकाम केले जाते आणि त्यासाठी नदीच्या बाजूनं संरक्षण भिंत उभारली आहे. ही भिंत पालिकेच्या जागेत का उभारली जाते? पण आपलं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार असल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकानं केलाय. मग प्रश्न आहे, गोदा पार्कची आरक्षित जागा कुठे आहे? ती माझ्या जागेचे ते ऑनलाईन प्लॅन माझं सँक्शन झालेलं आहे. बरं 10 वेळा साईट ब्लॉवरनी व्हिजिट केलेली आहे. व्हिजिट करून माझा प्लॅन पास आहे. आम्ही आमच्या जागेतच बांधलेलं आहे. पण खाली जागा नाही, आमची नियमाप्रमाणे सिटी सर्वेच्या नकाशाप्रमाणे जी आमची जागा आहे तेवढ्याच जागेत प्लॅनिंगनुसार बांधलेली. बरोबर. ते सिटी सर्वेनी सँक्शन केलेली आहे, आम्ही नाही. बरं, मग जमिनीची मोजणी अशी होते, अशी नाही होत. बरोबर. पण मग पाण्यात काही जागा आहे का? थोडीफार असेल ती आम्ही नाही मोजली. आम्हाला ऑनलाईन जी मिळाली तेवढीच आम्ही, आणि सिटी सर्वेनी इथे मोजणी करून आम्हाला परवानगी दिली. आम्ही पालिकेतील अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा परवानगी नियमानुसार असल्याचं सुरुवातीला त्यांनी सांगितलं. मात्र या अधिकाऱ्यांनाही पालिकेची आरक्षित जागा कुठे आहे असं विचारलं तेव्हा मात्र त्यांची भंबेरी उडाली. उडवाउडवीची उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली. सर्वे नंबर 65 जो आहे आनंदवल्लीमधला तो नदीच्या किनाऱ्यावर आहे. सदर सर्वे नंबर 65ची जी काही ग्राउंड लेवल आहे ती हाय फ्लड लेवल आणि हाय फ्लड लेवलच्या वर आहे. हाय फ्लड लेवल 2 प्रकारच्या असतात, रेड लाईन आणि ब्लू लाईन. तर ही जमीन ही रेड लाईन आणि ब्लू लाईन दोन्हींच्या पेक्षा वर आहे. त्यामुळे याला बांधकाम परवानगी देताना जे काही नियमावली आहे ती तपासून नियमाप्रमाणे देण्यात आली आहे. म्हातारपणाची काठी म्हणून मुलगाच हवा हा अट्टहास असतो. पण अहमदनगर जिल्ह्यातील अडकुळीच्या तिघी बहिणी अर्धांगवायूनं अवसान गळलेल्या बापाचे पाय बनवून मैदानात उभ्या राहिल्या. या पोरींची बापासाठी परिस्थितीशी सुरू असलेली दंगल पाहिल्यावर तुम्हालाही वाटेल छोरी छोरो से कम नाही. त्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र धावेल का? या पोरींचं पडणारं प्रत्येक पाऊल हे एका ध्येयासाठी आहे. त्यांना ही शर्यत जिंकायची आहे. शर्यत जन्मदात्या बापासाठीची. जीवाच्या आकांतानं धावणाऱ्या या पोरींना
काहीही करून जिंकायचंय. कारण अंथरुणात खिळून पडलेल्या बापानं जगण्याची लढाई हरू नये म्हणून गेल्या 15 वर्षांपासून भास्कर भंडारे हे अर्धांगवायूनं अंथरुणाला खिळून आहेत. केवळ 1.5 एकरांची शेती, त्यातच पोटाला 3 पोरी. त्यांचं शिक्षण आणि वडिलांचे औषधोपचार यासाठी पैसे नाहीत. म्हणून या तिघी बहिणी स्पर्धांमध्ये धावतायत. जिंकून आणलेल्या बक्षिसातून शिक्षण आणि वडिलांवर उपचार करतायत. मनामध्ये किचकिच निर्माण होते का आपण का हरलो. मग त्या उद्दिष्टाने आम्ही पुढं परत चांगला अजून सराव करतो आणि स्पर्धा जिंकतोच. घरून पण त्यांचं एकच सांगणं असतं का जिंकलेच पाहिजे म्हणून. कारण आर्थिक परिस्थिती आमची खूप नाजूक आहे. त्या स्पर्धेतल्या मिळालेल्या पैशामध्ये आम्ही घर चालवतो, वडिलांच्या गोळ्यांसाठी वापरतो आणि काही शिल्लक ठेवून आम्ही पुढे स्पर्धेला जाण्यासाठी वापरतो. सराव करून स्पर्धा करायला लागलो आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला यश मिळायला लागलं म्हणून आम्हाला खूपच आनंद व्हायला लागला. मग अजून जास्त सराव वाढवला. पारनेरच्या आळकुटी गावातल्या या तिघी बहिणींनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. घरांमध्ये बक्षिसांचा हा असा ढीग लागलाय. मोठी बहीण शीतल 8 वर्षांपासून स्पर्धा करते. तिने सुद्धा अनेक बक्षिसं पटकावली आहेत. तर 2 नंबरची बहीण भाग्यश्रीने सुद्धा शीतलच्या पावलावर पाऊल ठेवत संगरूर पटियाला, पंजाब इथली राष्ट्रीय स्पर्धा, नागालँड इथली राष्ट्रीय स्पर्धा हे सगळं गाजवलंय. तर राज्यात सुद्धा वेगवेगळ्या राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये त्यांनी दबदबा निर्माण केलाय. कोणतेही शूज आणले तर 3-4 महिन्यापेक्षा जास्त वेळ टिकत नाही. खड्यांचं प्रमाण जास्त आहे आणि शूज चांगलेच पाहिजेत. अडचण अशी येते परिस्थिती त्यांची वाईट आहे, माझी वाईट आहे. आणि आता लेवल यांची मोठी आहे, नॅशनल लेवलला खेळातात म्हणजे त्या पद्धतीने त्यांना साधनं मिळावं. साधनं म्हणजे बाकीची इक्विपमेंट नाही मिळाली तरी चालते, पण कमीत कमी शूज त्यांना अवेलेबल व्हावं चांगल्या दर्जाचे. तिसरी बहीण साक्षीने सुद्धा तिरुपतीमध्ये झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटात 600 मीटर धावण्यामध्ये देशात 7वा क्रमांक मिळवला. तर चंदीगडमधल्या 55व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये 2 किलोमीटरच्या स्पर्धेत देशात 4था क्रमांक पटकावला. पण स्पर्धांमधून त्यांचा घरखर्च काही भागत नाही. घरात विकायला आता तसं काही उरलंच नाही. त्यामुळे त्यांना हवी आहे शासकीय मदत. खरंच त्यांच्यासाठी आता महाराष्ट्र धावून येईल का? साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. पुढची बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबादमध्ये नर्सवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरच्या 3 मित्रांनीही नर्सचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. आरोपी डॉक्टर प्रसाद देशमुखला अटक करण्यात आली आहे. तर रेस्टॉरंटचा मालक दीपक पाटील, मेडिकल दुकानाचा चालक संदीप शिंदे याच्यासह आणखी एका अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गारखेडा परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच रुग्णालयातील आरएमओ डॉक्टरनं नर्सवर बळजबरीनं अत्याचार केला. यातून नर्सला दिवस गेल्यानंतर डॉक्टरनं बळजबरीनं गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन विनासंमती गर्भपात केला. 25 वर्षाच्या पीडिता आणि आरोपी डॉक्टर हे एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतात. पोलिसांनी अटक केलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे. या तक्रारीमध्ये सदर तरुणीने डॉक्टरांपासून गर्भधारणा राहिली असं सुद्धा उल्लेख केलेला असून बळजबरीने गर्भपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी तिला मेडिकलमधून आणून गोळ्या वगैरे खाऊ घालून तिचा गर्भपात केलेला आहे. अहमदनगरमधील बोगस बायोडिझेल चोरी प्रकरणी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीची प्रशासनानं दखल घेतली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची चौकशी करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले. तसंच चौकशीचा अहवाल 7 दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.
डिझेल चोरीची चौकशी करण्याचं सोडून हा व्हिडिओ कोणी काढला अशी विचारणा करत पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पोलीस ठाण्यातील कार्यरत कॉन्स्टेबल वाघेला यांचा आणि त्याच्या पत्नीचा मोबाईल बेकायदेशीररित्या ताब्यात घेतला. या संदर्भात वाघेला यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. दुसरीकडे राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची महासंचालकांनी गांभीर्यानं दखल घेऊन या प्रकरणी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरामध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यानं एका हातगाडीला धडक दिली. सुदैवानं हातगाडी चालक वेळीच बाजूला झाल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चालकानं ज्या पद्धतीनं गाडी रिव्हर्स घेतली ते पाहून हातगाडी चालकाचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला असंच म्हणावं लागेल. CCTV मधून तरी हेच स्पष्ट होत आहे. या प्रकरणी शुभम भंडारी यानं सुभाष वाघमारे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस आता अधिक तपास करतायत. या सगळ्या घडामोडींनंतर बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि हात सतत धुवत राहणं किंवा सॅनिटाईज करत राहणं याकडे लक्ष द्या. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा म्हणजे सगळे अपडेट्स मिळत राहतील. पहा फक्त News18 लोकमत.